नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, द्वितीय वर्षातील शेतमाल प्रक्रिया या विषयातील प्रकरण नंबर 15 जे आहे ते आहे प्रकल्प अहवाल. तर मग प्रकल्प अहवाल म्हणजे काय? तर मग व्यवसायाची निश्चिती करताना प्रथम आपण काय करतो, मार्केटचा सर्वे करणे हे खूप गरजेचं असतं. तर आपण जसं पाठीमाग बघितलं, आपण प्रक्रिया पदार्थ तयार केले, त्याची पॅकेजिंग केली, त्याची मार्केटिंग केली. पण हे सर्व करण्याच्या अगोदर आपल्याला तो प्रक्रिया युनिट आपल्याला चालू करायचं आहे. तर मग युनिट चालू करण्यासाठी त्यात काही युनिट चालू करायला आपण बँकेकडून लोन वगैरे घेऊ शकतो. तर मग त्यासाठी प्रक्रिया अहवाल हे असणे खूप गरजेचे आहे. प्रक्रिया अहवाल असला तर तुम्हाला कुठलीही बँक लोन देऊ शकते. जर प्रक्रिया अहवाल नसेल व्यवस्थितरित्या बनवलेला तर बँक तुम्हाला लोन ही देऊ शकत नाही. मग आपण व्यवसाय निश्चित केल्यानंतर काय करायचं, पहिले जागेची निवड करतो. जागेची निवड करताना ती व्यवसायासाठी व उत्पादित मालाची विक्री करण्यास सोयीस्कर असावी असं आपण त्या जागेची निवड करतो. नंतर मग प्रक्रिया उद्योग आपण खाजगी तत्त्वावर सुरू करण्यासाठी ही मोठ्या प्रमाणात आर्थिक तरतूद करावी लागते. मग त्यासाठी काय असतं, वित्त पुरवठा ज्या करणाऱ्या काही बँका असतात किंवा सहकारी वित्त संस्था असतात त्याकडनं कर्ज घेणे हे क्रमप्राप्त असते. म्हणजे आपण जो काही युनिट आपण प्रक्रिया युनिट चालू करणार आहोत तो आपण खाजगी तत्त्वावर करणार आहोत. मग खाजगी तत्त्वावर करायचं म्हटलं तर त्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात ही पैसा किंवा आर्थिक तरतूद असावी लागते. मग आपली जी काही आर्थिक तरतूद करायची आहे, मग त्यासाठी काय करायचं, तर वित्त पुरवठा करण्याचे काही बँका असतात किंवा सहकारी जे वित्त संस्था असतात त्यांच्याकडून कर्ज घेणे हे क्रमप्राप्त म्हणजे गरजेचं असतं. तर मग लघु उद्योगाकरिता काय करायचं, म्हणजे सुशिक्षित बेरोजगारांसाठी केंद्र तसेच राज्य शासनाच्या विविध कर्ज योजना उपलब्ध आहेत. कोणत्याही वित्त संस्थेकडून कर्ज मिळवण्यासाठी त्यांना प्रस्तावित प्रक्रिया उद्योगाबाबत सविस्तर अहवाल सादर करावा लागतो. म्हणजे आपल्याला जेव्हा कुठल्याही बँकेकडून म्हणा किंवा वित्त संस्था आहे त्यांच्याकडून आपल्याला कर्ज घ्यायचं, तर मग कर्ज घ्यायचं कशासाठी, तर आपण ते कर्ज घेऊन त्याचा उपयोग काय करणार आहोत, आपण कुठला उद्योग चालू करणार आहोत, तर मग उद्योगाबाबत आपल्याला सविस्तर अहवाल त्यांना सादर करावा लागतोच. मग जो काय आपण त्यांना सविस्तर अहवाल सादर करणार आहोत आपल्या उद्योगाबाबतीत, तर त्यालाच प्रकल्प अहवाल असे म्हटले जातात. मग प्रकल्प अहवालात प्रस्तावित प्रक्रिया उद्योगासंबंधी सविस्तर माहिती ही समाविष्ट करून सदर जे आपण जो काही प्रक्रिया आपण उद्योग करणार आहोत तर त्याचं सविस्तर माहिती तयार करायची आणि ती माहिती बँकेला सादर केल्यानंतर हा उद्योग आर्थिकदृष्ट्या कसा सक्षम ठरू शकतो तर हे त्यांना पटवून देण्याला आपण बँकेला किंवा वित्त संस्थेला हे पटवून देणं गरजेचं असतं. तसेच मग आपण जे वित्त संस्थेकडून किंवा बँकेकडून जे कर्ज घेतले आहे ते आपण त्यांना कशा प्रकारे परत देऊ शकतो याबाबत बँकेला खात्री पटवून दिली पाहिजे. म्हणजे आपण त्यांच्याकडून जे काही कर्ज स्वरूपात रक्कम घेत आहोत ते आपण कर्ज स्वरूपात घेतलेली रक्कम त्यांना कशा प्रकारे परत केली जाईल यांची त्यांना खात्री पटवून देणे गरजेचे असते. मग हे काय प्रकल्प अहवाल आहे, त्या अहवालाद्वारे कर्ज देणारे जे काही संस्था आहेत त्यांना जेव्हा खात्री पटते की कर्ज जेव्हा त्यांना ह्या सगळ्या गोष्टीची खात्री पडते तेव्हाच आपल्याला कर्ज मिळू शकते. तर त्यांना जर आपलं दिलेला पैसा आपल्याला परत येईल का नाही याची खात्री पटत नाही किंवा तो आपण जो प्रकल्प अहवाल दिला आहे तो त्याबद्दल त्यांना जी साशंकता असते तेव्हा ते आपल्याला कर्ज देण्याचे नाकारू शकतात. म्हणून मग काय करायचं, जे संबंधित उद्योजक आहेत त्यांनी जो पुरवलेला माहितीच्या आधारे जो चार्टर्ड अकाउंट म्हणजे CA असतात तर ते हा प्रकल्प अहवाल तयार करतात. म्हणून आपण जर प्रस्तावित प्रक्रिया उद्योग सुरू करण्यापूर्वी त्याबद्दल त्याची सविस्तर माहिती ही मिळवावी लागते. मग या प्रकरणात आपण काय बघणार आहोत, तर या प्रकरणात आपण प्रक्रिया उद्योगाचा जो काही प्रकल्प अहवाल आहे तो तयार करण्यासाठी लागणाऱ्या माहितीचे थोडक्यात विवेचन दिले आहे ते आपण बघणार आहोत. म्हणजे थोडक्यात आपण यानंतर आपलं झाल्यानंतर आपण जे काही प्रक्रियायुक्त पदार्थ कसे आहेत किंवा काय कसे बनवायचे, पॅकेजिंग कशी करायची, त्याचं मार्केटिंग कसं करायचं हे आपण बघितलं. तर मग आपल्याला स्वतः जर आपल्याला तो उद्योग जर चालू करायचा असेल त्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट जी काय आहे ती आहे हे प्रकल्प अहवाल. तर मग आपण स्वतःला जे आपल्याला तो उद्योगधंदा चालू करायचा आहे मग त्यासाठी प्रकल्प अहवाल म्हणजे काय आहे, तर प्रकल्प अहवाल कसा तयार करायचा ते आपण या प्रकरणामध्ये बघणार आहोत. मग प्रकल्पाचा जो अहवाल आहे म्हणजे त्याला थोडक्यात प्रोजेक्ट रिपोर्ट असं म्हटलं जातं. तर मग हे प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करताना सर्वसाधारणपणे जे काय आपण उद्योग चालू करणार आहोत तर प्रस्तावित उद्योगाची ओळख, त्याचे ठिकाण, तसंच ठिकाण आणि त्या परिसराची माहिती, कच्च्या मालाची उपलब्धता, आपण कच्चा माल कुठून घेणार आहोत,
तसे उद्योग उभारण्याची एकूण किंमत आणि कर्जाची उपलब्धता. तर मग आपल्याला जो प्रक्रिया युनिट चालू करायचं आहे त्या प्रक्रिया युनिटसाठी आपल्याला किती कर्जाची आवश्यकता आहे, एकूण किती किंमत लागेल आणि त्यासाठी आपल्याला किती कर्जाची आवश्यकता आहे, उद्योगाचे आर्थिक नियोजन कसे आहे, जसे आपण उद्योगासाठी जे आपल्याला ज्या गोष्टी लागणार आहेत, वीज आहे, पाणी आहे, सांडपाणी व्यवस्थापन, तसे मजूर आहे, यांची आपल्याला उपलब्धता कशी आहे, या प्रमुख बाबींचा समावेश यामध्ये आपल्याला करावा लागतो. तर त्यामध्ये पहिलं आहे उद्योगाची ओळख. तर आपण जो काही उद्योग करणार आहे त्या उद्योगाची ओळख त्यांना करून देणे म्हणजे इंट्रोडक्शन देणे. मग प्रस्तावित जो काय आपण उद्योग तयार करणार आहोत, तो उद्योगधंदा आपण करणार आहोत, त्या उद्योगाद्वारे कोणती प्रक्रिया पदार्थ तयार करणार येणार आहेत त्यासंबंधी माहिती द्यायची. तर मग आपण प्रक्रिया युनिट चालू केल्यानंतर आपले जे काही प्रोडक्ट आहे, पक्का माल जो आपण तयार करणार आहोत तो कुठला आहे त्याची त्यांना संबंधित आणि सविस्तर माहिती देणं गरजेचं असतं. आणि तसे मग प्रक्रिया तंत्रज्ञानाची माहिती थोडक्यात नमूद करावी. जर आपण समजा थोडक्यात उदाहरण बघितलं तर आपण जॅम तयार करतो आहे, तर मग जॅम तयार करण्याची जी तंत्रज्ञान आहे त्याची जी काही माहिती आहे, त्याची प्रोसिजर आहे ती आपण त्यांना थोडक्यात ही नमूद करावी. आणि तसंच मग आपण उद्योग जो काही चालू केला आहे प्रक्रिया युनिट ते स्वतः एकटे करणार आहोत, खाजगी कंपनी स्थापन करणार आहोत किंवा उद्योजक म्हणून आपण किंवा स्वतःची किंवा कंपनीच्या मुख्य प्रवर्तक म्हणून जी काही माहिती असेल तसं त्यांची इतर जी काही स्थावर मालमत्ता आहे यासारखी माहिती त्यामध्ये देणे हे गरजेचे असते. त्यानंतर मग उद्योगाचे ठिकाण आणि प्रक्षेत्र. तर मग प्रस्तावित उद्योग जो आहे त्याचा ठिकाणाचा जिथं आपल्याला ही प्रक्रिया युनिट चालू करायचं त्या ठिकाणाचा पत्ता हा त्यामध्ये नमूद करणं गरजेचं असतं. मग सदर जागा ह्या मोठ्या शहरास रेल्वे, पक्के रस्ते यांनी कशी जोडलेली आहेत हे नमूद करणे गरजेचे आहे. म्हणजे आपण ज्या ठिकाणी आपलं प्रक्रिया युनिट चालू करायचं आहे तर त्या ठिकाणापासून शहर असेल किंवा जे मोठे शहर आहेत त्यांना रेल्वे, पक्के रस्ते याप्रमाणे जे कशी त्यांना जोडलेले आहे त्याची त्यांना माहिती देणे गरजेचे असते. आणि उद्योजकाची आपण उद्योग चालू करतो आहे त्याची जागा मोठ्या शहरापासून शक्यतो जवळ आणि दळणवळणास सोयीची असावी लागते. मग त्याप्रमाणे जर सदर ठिकाणच्या आसपास 75 ते 100 किलोमीटरच्या परिसरातील फळे व भाज्या प्रस्तावित उद्योगासाठी ही वापरली जातील, कारण काढणीनंतर कमीत कमी वेळात आणि कमी खर्चात ती युनिटपर्यंत पोहोचवता येते आणि त्यावर प्रक्रिया करणे हे काय होतं तर सुलभ होतं, याबाबत त्यांना खुलासा करून देणं. तर मग कच्च्या मालाची उपलब्धता. मग प्रक्रिया युनिटच्या परिसरात आपण हवामानाविषयी माहिती देऊन ती आवश्यक फळे आणि भाजीपाल्यासाठी कशी उपयुक्त आहे यावर उल्लेख करावा. म्हणजे आपण ज्या ठिकाणी प्रक्रिया युनिट चालू करतो आहे त्या ठिकाणच्या हवामानाच्या अनुषंगाने तिथं कुठले कुठले फळे आणि भाजीपाला हे चांगल्या प्रकारे येऊ शकते आणि त्यापासून आपण तो कच्चा माल म्हणून वापरू शकतो याची त्यांना माहिती देणं गरजेचे आहे. मग प्रक्रिया युनिटची क्षमता ज्या प्रक्रिया करायचे प्रस्तावित आहे त्या प्रत्येकाखाली परिसरातील लागवड क्षेत्र, जाती, एकूण उत्पादक, शेतकरी यांचे सरासरी बाजारभाव आणि हमी भाव हे देणेसुद्धा गरजेचे असते. तर तसं मग गरजेचं असते म्हणजे थोडक्यात काय आहे तर आपण ज्या ठिकाणी आपण हा उद्योग चालू करतो आहे तर त्या ठिकाणी आपण समजा एखादं उदाहरण घेतलं तर आपल्याला तुटीफुटी तयार करायची पपईपासून. तर मग आपण ज्या ठिकाणी प्रक्रिया युनिट चालू करतो आहे त्या प्रक्रिया युनिटच्या आसपास जर आपण त्याचं मग त्या पपईपासून आपण हे करणार तर मग पपई जो कच्चा माल आपण वापरतो तो कच्चा मालाची उपलब्धता कशी आहे, त्या कच्च्या पपईची लागवडीखाली क्षेत्र किती आहे याची सर्व माहिती त्यांना त्या प्रोजेक्ट रिपोर्टमध्ये देणे गरजेचे असते. तसेच मग याशिवाय आपण उद्योग यासाठी आपल्याला जे काही लागणारे जे काही बाकीचे मटेरियल असतात, भांडी, संरक्षक रसायने, खाद्यरंग, पॅकिंग साहित्य, त्याचे लेबलिंगसाठीचे साहित्य इत्यादीच्या उपलब्धतेविषयी त्यांना तिचा उल्लेख करणं गरजेचं असतं. म्हणजे आपण पदार्थ तयार केल्यानंतर किंवा पदार्थ तयार करताना आपल्याला जी भांडी लागतील, रसायने, खाद्यरंग, पॅकेजिंग साहित्य लागतील हे आपल्याला उपलब्ध कुठून होणार आहेत, म्हणजे त्याला आपल्याला कुठून घेणार आहोत आपण याची माहिती त्यांना देणे गरजेचे असते. नंतर मग प्रक्रिया उद्योगाची किंमत आणि आर्थिक उपलब्धता. तर मग यामध्ये काय तर यामध्ये प्रामुख्याने प्रकल्पास आपण जिथं आपण युनिट तयार करतो आहे जिथं आपल्याला हा कंपनी चालू करायची तर मग त्याची लागणारी जमीन, म्हणजे प्रकल्पाचे बांधकाम, प्रक्रिया आणि साठवणुकीसाठी लागणारी संयंत्रे, इतर साधनामध्ये काय तर वीज झाले, विजेचे साहित्य, जनरेटर, पाणी, प्रक्रिया युनिट, विजेचं मीटर, फर्निचर, प्रयोगशाळेला लागणारी उपकरणे आणि साहित्य, पंजीकरण, प्रवास, उद्योगास लागणारे तज्ज्ञ मार्गदर्शक. म्हणजे आपल्याला प्रक्रिया उद्योग चालू करताना आपल्याला जी आपल्याला गोष्टीची गरज आहे त्याची सगळ्यांची एकूण किंमत काढावी आणि एकूण लागणाऱ्या किमतीपैकी किती बँक आपल्याला कर्ज घेणार आहोत
व किती स्वतः भाग भांडवलातून उभारणार आहोत याचा तपशील द्यावा. मग थोडक्यात बघायला गेलं तर मग आपण जे आपल्याला प्रक्रिया युनिट चालू करायचं, तर प्रक्रिया युनिटसाठी आपल्याला काय काय लागणार आहेत आणि त्याची एकूण किंमत किती आहे आणि त्या किमतीच्या किती टक्के आपण बँकेकडून कर्ज घेणार आहोत आणि किती आपण स्वतःचं भाग भांडवल त्यामध्ये गुंतवणार आहोत याची त्यामध्ये माहिती देणं गरजेची आहे. तसेच मग आता आपल्याला बँकेकडून कर्ज घ्यायचं म्हणजे त्यांना तारण ठेवणं काही आवश्यकता असते. तर मग प्रकल्पासाठी आपल्याला जे काही तारण द्यायचं आहे त्याची व्यवस्था काय आहे, आपण तारण म्हणून त्यांना काय देणार आहोत याचाही त्यामध्ये उल्लेख करणं गरजेचं असतं. मग त्यानंतर येतं आर्थिकदृष्ट्या उद्योग टिकवण्याची आणि वाढण्याची शक्यता. यामध्ये मग उद्योग प्रत्यक्ष कधी चालू होईल, म्हणजे आपण जरी आता युनिट कधी प्रत्यक्ष चालू होईल तसे प्रतिवर्षी एक प्रक्रिया पदार्थाची उत्पादन क्षमता किती राहील, म्हणजे प्रत्येक वर्षामध्ये आपण सरासरी किती पदार्थ उत्पादन करणार आहोत, युनिटच्या क्षमतेचा वापर, पक्क्या मालाच्या किमतीची विक्री, एकूण विक्री, तसेच विक्रीसाठी येणारा इतर खर्च, कच्च्या मालाची खरेदी किंमत, एकूण खरेदी, अपेक्षित शिल्लक, मालाची विक्री, नफा तोटा. तर ह्या सगळ्या गोष्टीचा तपशील आपल्याला यामध्ये देणं गरजेचं असतं. आणि मग त्यानंतर इतर बाबीचा तपशील, तर इतर बाबीच्या तपशीलमध्ये काय येतं, तर या जे काय आपण युनिट चालू करणार आहोत या युनिटसाठी लागणारी वीज ती कुठून मिळणार, वीज उपलब्ध नसल्यास पर्यायी जनरेटरची व्यवस्था आहे का, पाण्याची उपलब्धता आहे का, तसेच सांडपाणी व्यवस्था, लागणारे मजूर व त्यांचे पगार यासारख्या बाबीचा समावेश होतो. तर या सगळ्या बाबींचा आपण त्यामध्ये तपशील आपण देणं हे गरजेचं असतं. म्हणजे आपण आत्तापर्यंत काय दिलं तर आमचं जे काही आम्हाला युनिट चालू करायचं ते युनिट काय आहे, त्यापासून कुठला उत्पादित पदार्थ आम्ही तयार करणार आहोत, त्याचं मग लागणार त्याला आवश्यक यंत्रे सामुग्री याची माहिती, त्यानंतर मग त्याचे कच्च्या मालाची उपलब्धता कुठं कशी असेल, यासाठी आपण युनिटचं ठिकाण आणि जे प्रक्षेत्र आहे त्याची माहिती, तसेच मग प्रक्रियासाठी लागणारी जी उद्योगासाठी आपण जे किंमत आणि जी उपलब्धता आहे तर हे सर्व करण्यासाठी आपल्याला किती हे भाग भांडवल लागणार आहेत ते आपण त्यामध्ये नमूद करण्याची गरज असते. तर मग यानंतर आपलं सगळं दिल्यानंतर आपलं एक निष्कर्ष द्यायचा असतो. निष्कर्ष म्हणजे काय, जो प्रस्तावित प्रक्रिया उद्योग आहे हा कसा उपयोगी आणि आर्थिकदृष्ट्या परवडणारा असून त्याचे तांत्रिक व आर्थिक नियोजन उत्तम प्रकारे कसे केले आहे व तो निश्चितपणे कसा यशस्वी होण्याची शक्यता आहे याची ग्वाही ही द्यावी लागते. मग थोडक्यात आपण जो काय प्रकल्प किंवा युनिट चालू करणार आहोत तो कसा उपयोगी आहे, त्यापासून आपल्याला आर्थिकदृष्ट्या कसे हा परवडू शकतो आणि त्याचं आर्थिक आणि तांत्रिक नियोजन कसे उत्तम प्रकारे हे करू शकतो आणि हा जो काय आपण प्रकल्प चालू करतो हा निश्चितपणे कसा यशस्वी होईल ही त्यांना ग्वाही देणे हे गरजेचं असते. म्हणजे आपण जो काय युनिट तयार करतो, प्रकल्प आपण तयार करणार आहोत तर तो प्रकल्प यशस्वीरित्या कसा चालू शकतो हे त्यांना पटवून देणे हे आपण प्रोजेक्ट रिपोर्टमध्ये करत असतो. तर मग यासाठी काय असतं, हे तज्ज्ञ व्यक्ती असतात त्यांच्याकडून प्रकल्प अहवाल हा तयार करावा. मग अशा तज्ज्ञ व्यक्तीस उत्पादन क्षमतेनुसार व्यवसायासाठी लागणारी इमारत, आवश्यक त्या मशिनरी, साधने, उत्पादन क्षमतेनुसार त्यात लागणारा कच्चा माल, उत्पादन क्षमता पूर्ण करण्यासाठी लागणारा कर्मचारी वर्ग, कुशल व अकुशल कामगार यांची परिपूर्ण माहिती असते. त्यामुळे काय होतं, तर प्रकल्प अहवाल तयार करताना चुका ह्या होत नाही. म्हणजे आपण प्रकल्प अहवाल तयार करण्यापेक्षा जे तज्ज्ञ लोक असतात त्यांना या गोष्टीची पुरेपूर ही माहिती असतात. त्यांच्याकडून जर आपण प्रकल्प अहवाल तयार करून घेतला तर त्यामध्ये चुका होण्याची शक्यता ही खूप कमी असतात. तर मग आपण जो काही व्यवसाय करत आहोत तर व्यवसायासाठी इमारत अथवा शेड बांधताना हळूहळू उत्पादन क्षमता वाढल्यानंतर त्यामध्ये मशीनचा विस्तार करण्यात वाव असावा याची दक्षता घ्यावी. म्हणजे आपण आता सुरुवातीला जर आपण छोटं शेड बांधलं तर त्या बांधण्याच्या अगोदर थोडी विचार असा करायचा की यानंतर आपण हा थोडं एक्सपान्शन करणार, याचा आपण विस्तार करणार आहोत, मग त्यानंतर आपण अजून मशिनरी या शेडमध्ये ठेवणार आहोत. तर मग त्या हिशोबाने पहिले शेड हे मोठ्या याच्यात बांधणे गरजेचे असते. मग हा प्रकल्प अहवाल आपण तयार केल्यानंतर व्यावसायिकांनी हा प्रकल्प अहवाल जिल्हा उद्योग केंद्रामार्फत कर्जासाठी बँकेकडे किंवा वित्त संस्थेकडे मंजुरीसाठी द्यावायचा असतो. म्हणजे जेव्हा आपल्याला हा तज्ज्ञ व्यक्ती प्रकल्प अहवाल आपल्याला तयार करून देईल तेव्हा आपण हा जे जिल्हा उद्योग केंद्र आहे त्यांच्यामार्फत बँकेकडे हा पाठवायचा असतो. मग बँक किंवा जी वित्त संस्था आहे आपल्याला जी कर्ज देणार आहे ती प्रकल्प अहवाल वाचते आणि त्यावर विचार करून ते आपल्याला कर्ज मंजूर हे करत असते.
आता मग अतिलघु उद्योग आहे किंवा कुटीर उद्योग बनतो आपण त्यांना, तर मग त्यासाठी जे छोटा प्रकल्प आहे त्या प्रकल्प अहवाल कसा असावा त्याचं एक आपण थोडक्यात तुम्हाला एक उदाहरण म्हणून आपण ते इथं बघणार आहोत. तर मग आंब्यापासून आंब्याचा पल्प तयार करणे किंवा गर हा कसा करायचा आपण ते बघितलं आहे. पण आपल्याला समजा थोडक्यात आपल्याला आंब्यापासून पल्प तयार करण्यासाठी हे प्रकल्प आपल्याला किंवा आपल्याला ती फॅक्टरी चालू करायची, आपल्याला उद्योग चालू करायचा. तर मग त्यासाठी आपल्याला प्रकल्प अहवाल तर कसा पाहिजे किंवा कसा तयार करायचा याचं एक थोडक्यात उदाहरण म्हणून आपण इथं बघणार आहोत. तर मग त्यासाठी आपल्याला प्रस्तावित उत्पादन आहे, म्हणजे आपल्याला आंब्याचा गर हा आपल्याला प्रति दिवशी किती तयार करायचा, किती तयार होऊ शकतो, तर तो 60 किलोग्रॅम पल्प याप्रमाणे 3 महिन्याच्या हंगामासाठी 5400 किलोग्रॅम पल्प हा तयार होतो. तर मग आंब्याचा पल्प तयार करण्यासाठी आपल्याला काही स्थिर भांडवल लागत असते. तर मग त्यासाठी काय जागा आणि इमारत, तर मग जागा किंवा इमारत ही 4000 चौरस फुटाच्या आसपास आपल्याला जागा ही लागत असते. मग त्याचा जर अंदाजित खर्च आपण बघितला तर तो आहे 12,000 रुपये. त्याचे आपण भाड्याने बघितलं तर ही जागेचा खर्च तर 12,000 इतका असतो. त्यानंतर मग संयंत्र आणि मशिनरी, तर आपल्याला आंब्याचा पल्प तयार करण्यासाठी आपल्याला जे काही मशिनरी लागतील तर त्या मशिनरीचा खर्च कसा आहे, तर त्यामध्ये आपल्याला काय लागतं, लहान पल्पर लागतो. तर लहान पल्परची किंमत बाजारामध्ये 25,000 रुपये आहे. तर मग पल्पर केल्यानंतर आपण ते झाकणे बसवण्याचे जे यंत्र असतात तर त्यासाठी 1,000 रुपयाचं ते यंत्र असतात. मग पल्प तयार करण्याचे आपल्याला बाकी जे मटेरियल लागतात, गॅस स्टोव किंवा सिलेंडर, याची जर किंमत आपण सरासरी बघितली तर 3,000 रुपये ती किंमत असते. तर मग त्यासाठी आंब्याचा पल्प तयार करण्यासाठी जे काय आपल्याला लहान मोठी पातेले लागत असतात तर त्याचा एक अंदाजित खर्च आपण 5,000 धरूयात. आणि आपल्याला जो पल्प तयार केला तर त्यासाठी आपल्याला इलेक्ट्रॉनिक वजन काटा हा तर त्याचं वजन बनवण्यासाठी हे गरजेचं असतं. तर मग त्याची किंमत ही 8,000 आहे. तर मग आपण बघितलं स्थिर भांडवलामध्ये जागा आणि इमारतीचा खर्च हा 12,000 रुपये आहे. आणि संयंत्र आणि मशिनरी यांचा जर सगळा हिशोब जर बघितला तो 54,000च्या आसपास हा होत असतो. मग त्यानंतर एक नवीन पुढचा आहे तर खेळते भांडवल. दररोजसाठी आपल्याला म्हणजे आपल्याला जर प्रकल्प चालू करायचा असेल तर दररोज आपल्याकडे एवढा पैसा आपल्याला असणं गरजेचे आहे. तर मग आपल्याला दररोज कच्चा माल लागतो. तर दररोज कच्चा माल आपल्याला काय पाहिजे, तर आंबे पाहिजे आपल्याला 100 किलोग्रॅम या हिशोबाने आपल्याला आंबे पाहिजे असतात. मग त्याची जर आपण 10 रुपये किलो या हिशोबाने आपण त्याचा धरला तर 100 किलोचे आपले आंब्याचे पैसे होतात 1,000 रुपये. तर मग पल्प तयार करण्यासाठी त्याला साखर आणि परिरक्षक रसायनाची गरज असते. ते 150 रुपये त्याची ही किंमत आहे. तर मग त्यानंतर गॅस आपण वापरतो तर गॅसचा एक अंदाजित खर्च आपण 275 धरू. आणि जी पल्प तयार केल्यानंतरचा पल्प आपल्याला साठवण्यासाठी काचेच्या बाटल्या लागत असतात. तर मग काचेच्या बाटल्या जे काय आहेत ते 700 ग्रॅम क्षमतेच्या 86 बाटल्या. 86 बाटल्याची किंमत आपण 258 या प्रकारे जर धरली तर कच्च्या मालासाठी आपल्याला दररोजचा खर्च हा एकूण 1,683 रुपये लागत असतो. तर मग आपण हा जर 90 दिवसाच्या हंगामासाठी म्हणजे 30 दिवसासाठी 3 महिन्यांच्या हिशोबाने जर आपण कच्चा माल आपण जर रोज जर घेतला तर आपल्याला 1,51,470 रुपये आपल्याला पाहिजे असतात हे कच्च्या मालासाठी. तर मग हे झालं कच्चा माल. त्यानंतर मग पगार आणि मजुरी. तर मग आपल्याला हे सर्व काही करण्यासाठी मजुरांची ही गरज असते. तर मग ही मजुरांचा पगार कसा असतो किंवा त्यांना मग त्यांचा खर्च कसा आहे, तर ते मग आपण जे मजूर असतात त्यांचा पगारासाठी प्रत्येक महिन्याला किती खर्च असू शकतो, एक व्यवस्थापकाला पाहिजे असतो आपल्याला एक मॅनेजर म्हणून. तर मॅनेजरला जर आपण 1 महिन्याचा पगार जर झाला 2,000 रुपये, मजूर 2 पाहिजे असतात, 1,500 रुपये प्रति महिना याप्रमाणे ते झाले 3,000 रुपये. आणि आपल्याला त्या प्रक्रियेसाठी वीज पाणी त्यांची गरज असते. तर मग त्याचा जर खर्च पाहिजे तर तो 1,000 रुपये होतो. अशा प्रकारे आपण एका महिन्यासाठी पगार आणि मजुरासाठी 6,000 रुपये हे खर्च करत असतो. तर मग आपण 3 महिन्याच्या हिशोबाने जर बघितलं तर आपल्याला 3 महिन्यासाठी पगार आणि मजुरीमध्ये किती खर्च होतो, तर 18,000 हा खर्च होत असतो. आणि त्यानंतर मग आता एवढं सगळं केल्यानंतर आपण अपेक्षित विक्री करायची आपल्याला. आपण सगळा पल्प तयार केला आहे तर आपल्याची विक्री किती होईल, तर मग आपण जे काय आपण बाटल्या तयार केल्या तर 50 रुपये प्रति बाटली याप्रमाणे आपल्या 3,87,000 रुपये ही अपेक्षित विक्री होत असते. तर मग आपल्याला अपेक्षित नफा काढायचा. मग अपेक्षित नफा कसा काढायचा, तर आपण जी काही विक्री केली त्यातून आपल्याला खर्च मायनस हे करायचा असतो. तर आपल्या एकदम विक्री किती झाली 3,87,000. तर आपला खर्च किती झाला, तर कच्च्या मालामध्ये आपण पाठीमागे बघितलं 3 महिन्याच्या हिशोबाने आपण कच्च्या मालासाठी 1,51,470 रुपये हा कच्च्या मालावर आपण खर्च केलेला असतो. आणि पगार आणि मजुरीसाठी 18,000 रुपये आपण खर्च केला. तर मग आपण एकूण खर्च किती केला, एकूण खर्च आपण 1,69,470 रुपये हा एकूण खर्च आपण केलेला असतो. तर मग आपण आपल्याला
एवढं सगळं झालं तर आपल्याला नफा काढायचा. आपण किती नफा कमवला आहे, तर आपण एकूण नफा किती कमवला असतो, तर एकूण नफा काढण्यासाठी आपण जी काही विक्री केली ते विक्रीमधून खर्च हा त्यातून वजा करायचा असतो. तर मग विक्री जी आहे 3,87,000 यामधून आपण आपला खर्च 1,69,000 वजा केल्यानंतर आपल्याला एकूण नफा हा 2,17,530 इतका हा राहतो. मग आपण नफा जो राहतो त्यानंतर मग आपण विक्री खर्च काढायचा असतो. म्हणजे विक्री आपण जी काय झाली त्याचे 5% हा विक्री खर्च असतो. मग त्यामध्ये काय तर विक्री खर्चामध्ये वाहतूक आली, सूट आली आणि जाहिराती आली. तर त्याचा हिशोब जर बघितला आपण तर विक्रीच्या 5% तर तो होतो 19,350 रुपये. तसे मग स्थिर भांडवलाचे व्याज, जी आपण स्थिर भांडवल बघितलं सुरुवातीला सगळ्यात पहिले, स्थिर भांडवल काय असतं, जागा, इमारती आणि यंत्र यांचा जर आपण हिशोब काढला तर ते 15% याप्रमाणे जर काढला तर त्याचा जो खर्च आहे तो 8,100 रुपये. आणि यंत्रसामग्री आपण त्याचा वापर केल्याने त्याचा एक घसारा होत असतो, तर ते 10% याप्रमाणे जर घसारा पकडला तर त्याचा खर्च होतो 4,200 रुपये. तर मग आपण वरील जे एकूण आपला नफा आला आहे तर त्यामधून आपण जे काही खर्च जर पकडला आहे तो मायनस केल्यानंतर आपला जो निव्वळ नफा आहे तो 1,85,880 या प्रकारात तो मिळत असतो. हे झालं आपलं 3 महिन्याचा. तर मग ह्या हिशोबाने आपण जर मंथली जर बघितलं, मासिक निव्वळ नफा बघितला तर तो होतो 61,960 रुपये. तर याप्रमाणे आपण जर प्रोजेक्ट अहवाल तयार केला तर आपल्याला कर्ज मिळवण्यास हे फायदेशीर ठरू शकतं. तर यामध्ये आपल्याला आपला अंदाजसुद्धा येऊ शकतो का आपण आपला प्रोजेक्ट सुरू करताना आपल्याला काय खर्च लागणार आहे, त्यातून आपला निव्वळ नफा किती होऊ शकतो, त्या सर्व गोष्टींचा त्यामध्ये विचार होऊ शकतो. जर तसेच आपल्याला कुठलाही उद्योग चालू करण्यासाठी प्रकल्प अहवाल हे खूप गरजेचा असतो. त्या दृष्टीने आपण त्यातील भरपूरसे मुद्दे आपण बघितले आहेत. धन्यवाद.